महाराष्ट्रामधले 25 पेक्षा जास्त जिल्हे सध्या पुराच्या तडाख्यात सापडलेत। हे सगळे जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडल्याला आता आठवडा उलटून होतोय, पण अजूनही पुरानं किती नुकसान केलंय याचा धड अंदाजच नाहीये। पूर आला त्याच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 70,000 एकरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं सांगितलं। आठवडाभरानंतर मुख्यमंत्र्यांनी 150 एकरवरील पिकांचं नुकसान झाल्यासारखं सांगितलं। पण हाही आकडा अंतिम नाहीये, कारण अजूनही पंचनामे व्हायचे, कुजलेल्या पिकांचे, वाहून गेलेल्या घरांचे, मेलेल्या जनावरांचे, खरडून गेलेल्या जमिनीचे, गाळाने भरलेल्या विहिरींचे पंचनामे व्हायचेच आहेत। नुकसान झालेले शेतकरी दिवस रात्र तलाठ्यांचे, ग्रामसेवकांचे फोन फिरवतायत, पण पंचनामे होत नाहीयेत। ही तक्रार पूरग्रस्त भागामध्ये सर्वदूर ऐकू येते। जोपर्यंत हे पंचनामे होत नाहीत तोपर्यंत नुकसान किती झालंय याची माहिती स्पष्ट होत नाही, आणि तोपर्यंत केंद्र सरकारकडे प्रस्तावही जाणार नाहीत आणि केंद्राची मदतही मिळणार नाही। म्हणजे काय तर केंद्राची मदत शेतकऱ्यांना इतक्यात मिळण्याची शक्यता नाही। पंचनामे झाल्यानंतर सरकार धोरण तयार करणार आहे आणि दिवाळीपूर्वी मदत पोहोचवणार आहे, पण या सगळ्यासाठी सरकारकडे जेमतेम 20 दिवसांचा कालावधी आहे। आता इतक्या कमी वेळामध्ये खरंच मदत येईल का याबाबत शेतकऱ्याला खात्री नाहीये। ज्या ओल्या दुष्काळाची मागणी होत होती तो ओला दुष्काळ असा काही शब्दच सरकारी नियमांमध्ये नाहीये, त्यामुळे तोही जाहीर होणार नाहीये। टंचाईचे आणि दुष्काळाचे निकष लावून मदत तितकी मिळेल असं मुख्यमंत्र्यांनीच आज स्पष्ट केलंय।